Hello dear students, welcome to all of you. You are learning the second lesson of part 2, that is parallel line. In previous video we have to completed practice set 2.2. Okay, now today we start problem set 2. Okay, जसं सांगितल्याप्रमाणे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट केलेला. आता आपल्याला सुरू करायचा आहे प्रॉब्लेम सेट 2. आता ऑब्वियसली पहिला जो क्वेश्चन असतो तो आपला असतो तो MCQ टाइप क्वेश्चन. लेट्स सी, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. बघू आता पहिला क्वेश्चन काय. इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाइन्स देन द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज. आपण याच्याबद्दलचा एक थेरमच डिटेलमध्ये बघितलेला, इंटेरियर अँगल थेरम. ओके, इफ द interior angles formed by two sides of two parallel lines, then given interior angles are supplementary. Supplementary means addition comes 180 degree. त्यामुळे आन्सर येणार आहे बघा सी ऑप्शन, दॅट इज 180 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सेकंड, द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन इज. तो पण पॉईंट बघितलेला, दोन लाईन आणि त्याची एक ट्रान्सव्हर्सलमुळे टोटल आपल्याला 8 अँगल्स फॉर्म होतात. ओके, त्यामुळे आन्सर येणार आहे बघा सी 8. Next one, a transversal intersect two parallel lines. If the measures of one of the angle is 40 degree, then measures of the corresponding angle is. Okay, आता आपल्याला माहिती आहे रूल, if the two lines are parallel then corresponding angles are equal. आता त्यापैकी एक अँगल 40 डिग्री दिलाय, म्हणजे दुसरा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल्स पण किती डिग्री असणार आहे, 40 डिग्री. त्यामुळे आन्सर येणार आहे बघा ए, दॅट इज 40 डिग्री. क्वेश्चन नंबर 4 बघू. इन ट्रायंगल ABC, angle A is equal to 76 degree, angle B is equal to 48 degree. त्यामुळे आपल्याला अँगल C फाइंड आउट करायचा. बघू आपण एक्झाम्पल. ओके, क्वेश्चन नंबर 1 मधला आपल्याला जो काय बघायचा आहे तो MCQ. आता MCQ मध्ये आपण सॉल्व करत बसत नाही, फक्त आता हे आन्सर कसं आले ते बघण्यासाठी बघू आपण. ट्रायंगल ABC मधल्या दोन अँगलची मेजरमेंट तुम्हाला दिली, दॅट इज बघा आपण इन ट्रायंगल ABC. ओके, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, म्हणजे सगळ्या अँगलची ॲडिशन किती होते 180 डिग्री. दॅट इज अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला कोणकोणत्या मेजरमेंट दिलेत बघू. अँगल A 76 डिग्री प्लस अँगल B किती दिलाय बघा 48 डिग्री प्लस अँगल C ॲज इट इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, पहिला ॲडिशन करू, दॅट इज 124 डिग्री प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 124 goes there so becomes minus, that is angle C is equal to 180 डिग्री मायनस 124 डिग्री. ओके, सबट्रॅक्शन केलं तर किती होईल बघा 6, 8 minus 3 दॅट इज 5, दॅट इज आन्सर येणार आहे अँगल C इज इक्वल टू 56 डिग्री. त्यामुळे ऑप्शन आहे बघा बी ऑप्शन करेक्ट, दॅट इज 56 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन बघू. टू पॅरलल लाइन्स आर इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल. इफ द मेजर्स ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल इज 75 डिग्री, देन द मेजर ऑफ अदर अँगल इज. सेम रूल जसा करस्पॉन्डिंग अँगलचा होता तसाच आपल्याला इंटेरियर अँगल अल्टरनेट अँगलचा आहे. इफ द टू लाइन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. मग त्यापैकी एक अँगल 75 डिग्री दिलाय, म्हणजेच ऑब्वियसली सेकंड अँगल पण किती येणार आहे 75 डिग्री, म्हणून आन्सर येणार आहे बघा सी. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघू. लेट्स सी, रे PQ and ray PR are perpendicular to each other. Point B and A are in the interior and exterior of angle QPR respectively. Ray PB and ray PA are perpendicular to each other. Draw a figure showing all these ray and right. ओके, पहिला आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून फिगर ड्रॉ करावे लागेल. ओके, म्हणजेच कोणता क्वेश्चन नंबर 2 काय दिले बघा. रे PQ अँड रे PR आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग त्यावरून पहिला काढू. समजा हा आपला रे PQ, ओके, आणि दुसरा रे PR आहे, म्हणजे P पासूनच सुरुवात झाली, म्हणजेच रे PR. हे जे काय दोन रेज आहेत ते एकमेकांना काय आहेत बघा परपेंडिक्युलर आहेत. ओके, रे PQ अँड रे PR आर परपेंडिक्युलर टू इच अदर. पुढे सांगितले बघा, पॉईंट B अँड A आर इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर. म्हणजे पॉईंट B जो आहे तो अँगल QPRच्या इंटेरियरला आहे आणि अँगल पॉईंट A हा आउटसाईडला आहे, म्हणजे एक्सटेरियरला आहे. पण ते कसे, ज्यावेळी आपण रे PA, समजा आता हा मी A घेतला पॉईंट
आणि ज्यावेळी मी रे पी ए ड्रॉ करणार, ओके, आणि दुसरा जो काय रे पी बी आहे, ओके, हा जो काय पॉईंट बी आहे ते पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ओके, रे पी ए अँड रे पी बी आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू ईच अदर. सो ड्रॉ अ फिगर तर ड्रॉ केली. रे पी क्यू परपेंडिक्युलर रे पी आर, रे पी ए परपेंडिक्युलर रे पी बी. ए इज इंटेरियर, बी इज एक्सटेरियर. आता त्यावरून आपल्याला आन्सर द्यायचं. अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल मीन्स ज्या दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री येते. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री, सप्लिमेंटरी म्हणजेच 180 डिग्री ॲडिशन. अशा दोन अँगलची आपल्याला इथे नावं लिहायचे. बघू आपण. आता बघा, अँगल क्यू पी आर किती डिग्री आहे? 90 डिग्री. ओके, अँगल क्यू पी आर हा जो किती आहे तुमचा 90 डिग्री, बिकॉज दे आर परपेंडिक्युलर. पण अँगल क्यू पी आर कोणत्या कोणत्या दोन अँगलपासून बनला आहे? क्यू पी ए आणि अँगल ए पी आर. या दोन्ही अँगलच्या ॲडिशन पण किती येणार आहे बघा आता आपल्याला? 180. म्हणजेच काय होणार बघा, अँगल क्यू पी ए प्लस अँगल ए पी आर इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे ज्या दोन अँगलचे ॲडिशन 90 डिग्री येते ते एकमेकांचे काय येणार आहेत? कॉम्प्लिमेंटरी येणार. म्हणजे अँगल क्यू पी ए आपल्याला पहिली पेअर मिळाली, अँगल क्यू पी ए अँड अँगल ए पी आर. ओके, ही एक पेअर झाली. तसेच अजून दुसरी एक पेअर आहे, अँगल ए पी बी किती डिग्री आहे? 90 डिग्री. मग तो अँगल ए पी बी कोणकोणत्या दोन अँगलपासून बनला आहे? अँगल ए पी आर आणि अँगल आर पी बी. इथं तसंच येणार आहे. म्हणजेच बघा, सेम वे येईल, थोडंसं रफ करेल. ओके, सेम वे का होणार बघा, अँगल ए पी बी, अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता अँगल ए पी बी कोणकोणत्या दोन अँगलपासून बनला आहे? ए पी आर, अँगल ए पी आर प्लस अँगल आर पी बी, आर पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे अजून एक पेअर मिळाली, अँगल ए पी आर अँड अँगल आर पी बी. ओके, हे आन्सर कुठल्या हेच आहे? त्यातील पहिल्या क्वेश्चनचं. ओके, अँगल क्यू पी आर इज इक्वल टू 90 डिग्री असल्यामुळे या दोन अँगलची ॲडिशन 90. देअरफॉर फर्स्ट पेअर इज अँगल क्यू पी ए इज इक्वल टू अँड अँगल ए पी आर, अँड नेक्स्ट वनमध्ये अँगल ए पी आर अँड अँगल आर पी बी. नेक्स्ट बघू, अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल मीन्स ज्या दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री येते. मग आता इथं कोणकोणत्या दोन अँगलची 180 येते बघा? अँगल क्यू पी आर 90 डिग्री. ओके, सेकंड वन बघू, अँगल क्यू पी आर 90 डिग्री अँड अँगल ए पी बी ऑल्सो 90 डिग्री. अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. मग या दोन्हीची ॲडिशन किती येते बघा? अँगल क्यू पी आर प्लस अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री. देअरफॉर अँगल क्यू पी आर प्लस अँगल ए पी बी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे अजून सप्लिमेंटची पेअर कोणकोणती मिळाली? देअरफॉर अँगल क्यू पी आर अँड अँगल ए पी बी. ओके, आर वाटल्यास लिहू शकतो आपण, आर पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल, आर पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. आर पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. ओके, आता आपण अजून एक क्वेश्चन आहे यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, अ पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल. आता कॉन्ग्रंट अँगल मीन्स ज्या दोन अँगलचं मेजरमेंट इक्वल येतं. मग इथं आहेच ना, या दोन अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री आहे. देअरफॉर थर्डचा आन्सर काय येणार? अँगल क्यू पी आर कॉन्ग्रंट अँगल ए पी बी. रिझन काय? इच 90 डिग्री, each 90 डिग्री. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड आवर क्वेश्चन नंबर 2. ओके, सेम आहे बघा, काय अवघड नाही. पहिला या दोन कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे ज्या दोन अँगलचं ॲडिशन 90 डिग्री येते. म्हणजेच क्यू पी आर हा जो 90 आहे म्हणजे हा या दोन अँगलपासून बनला आहे. म्हणजेच अँगल क्यू पी ए आणि अँगल ए पी आर. आणि सेम ॲज इट इज अँगल ए पी बी इज ऑल्सो 90. म्हणजेच अँगल ए पी बी कोणकोणत्या दोन अँगलपासून बनला आहे? ए पी आर आणि आर पी बी. ओके, ही एक पेअर येते. सर लेट्स सी नेक्स्ट वन बघू, क्यू पी बी. ओके, लेट्स सी नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 3 बघू आपण.
Prove that if a line is perpendicular to one of the two parallel lines, then it is perpendicular to other line also. ओके, हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केले, तरी पण अनेक एकदा प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द वन ऑफ द टू पॅरल लाईन्स, म्हणजे इथं दोन पॅरल लाईन्स दिल्या आणि एक ट्रान्सवर्सल घेतले, म्हणजेच काय बघा इथं आन्सरमध्ये इफ बघा, आता या दोन पॅरल लाईन्स पहिला घेतल्या. ओके, इफ टू लाईन्स आर पॅरल आणि त्यापैकी ही जी काय एक ट्रान्सवर्सल आहे ती त्या एका लाईनला परपेंडिक्युलर, म्हणजे प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द वन ऑफ द, म्हणजे त्या वन ऑफ द म्हणजे एक ऑफ द टू पॅरलाइन्स, म्हणजे दोन पॅरलाइन्सपैकी एका लाईनला जर परपेंडिक्युलर असेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं, देन प्रूव्ह दॅट इट इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन आल्सो. इट इज परपेंडिक्युलर टू अदर लाईन, समजा ABCD. ओके, त्याचप्रमाणे PQ आणि इथं घ्या कोणता पॉईंट्स घेऊया आपण, F&G. ओके, F&G. ओके, क्लिअर आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला गिवन लिहावं लागेल पहिला, कारण की गिवन लिहिल्याशिवाय येणार नाही. म्हणजे गिवन काय दिसतं बघा, इफ वन लाईन, म्हणजेच कोणती लाईन, PQ. पहिला मेन इन्फॉर्मेशन काय दिली, या दोन लाईन पॅरल आहेत, म्हणजे काय होणार बघा, लाईन AB पॅरल लाईन CD. ओके, ट्रान्सवर्सल कोणते आहे, PQ, अँड PQ इज देअर ट्रान्सवर्सल. ओके, क्लिअर आहे. अजून काय सांगितले, लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन AB. ओके, लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन AB. ओके, दिसे फिगरमध्ये. ओके, लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन AB. क्लिअर आहे. आता पुढे जाऊ, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ही जी काय लाईन PQ आहे ती CD ला पण परपेंडिक्युलर आहे. ओके, टू प्रूव्ह मध्ये काय होईल, लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन CD, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. बघू आपण. आता एकदम सिंपल आहे, या दोन लाईन पॅरल आहेत PQ ट्रान्सवर्सलातली, म्हणजे आपल्याला एक नियम आहे, इफ टू लाईन्स आर पॅरल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे इथं हेच लिहायचं आहे, इन प्रूफ पुन्हा तेच लिहावं लागेल, लाईन AB पॅरल लाईन CD अँड लाईन PQ इज देअर ट्रान्सवर्सल. ओके, लाईन PQ इज देअर ट्रान्सवर्सल. देअरफॉर लेट्स सी, इथला बाकीचा पार्ट्स इथे लिहू. ओके, देअरफॉर कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट येणार बघा, अँगल PAF आणि अँगल FGD. ओके, देअरफॉर अँगल PFB कॉन्ग्रुएंट अँगल FGD. रिजन काय येणार, दे आर करस्पॉन्डिंग अँगल, देअरफॉर रिजन येणार करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, बट अँगल PFB किती आहे बघा, 90 डिग्री. बट अँगल PFB इज इक्वल टू 90 डिग्री, हे तुम्हाला गिवन दिलंय. ओके, देअरफॉर हा 90 असेल तर अँगल FGD पण 90 डिग्री येणार. देअरफॉर अँगल FGD इज इक्वल टू 90 डिग्री. आता बघा, अँगल FGD 90 आला. ओके, म्हणजेच परपेंडिक्युलर आलं. देअरफॉर दॅट इज, और देअरफॉर लिहिलं तरी चालेल, दॅट इज लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन CD. लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन CD हे आपण प्रूव्ह केलं. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल बघू. काय सांगितले बघू, इफ द मेजर ऑफ फिगर ऑफ द सम अँगल्स आर शोन. ओके, युजिंग द मेजर्स find the measures of angle X and measure of angle Y and hence show that line L parallel line है. पहला फिगर ड्रॉ करो.
हा आपला एक्स, हा 130 डिग्री, ओके, हा 50 डिग्री आणि हा वाय. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पहिला फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय. बघू आपण. आता पहिला एक्स काढणं एकदम सिंपल आहे. कोणत्या दोन लाईन, यल अँड यम. ओके, आता यामध्ये हे दोन अँगल एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे अँगल एक्स किती येणार आहे, 130 डिग्री. मग आन्सरमध्ये काय होणार, अँगल एक्स इज इक्वल टू 130 डिग्री. रिझन काय होणार, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, अँगल एक्स इज इक्वल टू 130 डिग्री. ओके, एक मिळालं. आता वाय काढायचं आहे. अँगल वाय इज इक्वल टू 50 डिग्री. पुन्हा तेच रिझन आहे ना, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, आता आपल्याला प्रूफ काय करायचं, या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, आता हा 50 डिग्री आहे आणि हा एक्स आहे. एक्स आपण काढलाय किती, 130. मग आता पहिला त्याची ॲडिशन बघू. अँगल एक्स प्लस 50 डिग्री, ओके, इज इक्वल टू अँगल एक्स किती आहे, 130 डिग्री प्लस 50 डिग्री. ओके, दॅट इज इक्वल टू किती होणार, 180 डिग्री. 180 डिग्री. आता जर बघितलं असेल तर हे दोन अँगलची ॲडिशन किती आले बघा, 180. हा अँगल एक्स म्हणजे 130 आणि हा 50 म्हणजे या दोन्हीची ॲडिशन किती आली, 180. पण हे दोन अँगल कसे आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. ओके, आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, मीन्स ॲडिशन कम्स 180. देन दीज टू लाईन्स आर पॅरलल. देअरफॉर लाईन यल पॅरलल लाईन यम. थोडं रिझन लिहिणं इम्पॉर्टंट आहे. कोणती टेस्ट यूज केली, इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. ओके, देअरफॉर लाईन यल पॅरलल लाईन यम. ओके, नेक्स्ट बघू क्वेश्चन. Let's see question number 3. Line AB parallel line CD and parallel line EF. Okay, and line QP is their transversal. If Y is to Z, okay, that is equal to 3:7, then find the measure of angle X. फिगर काढल्याशिवाय आपल्याला पण जास्त आयडिया येणार नाही. फिगर ड्रॉ करू पहिला. Okay, there are three parallel lines are there. That is line AB, parallel line CD, parallel line EF, okay, and QP is there, transversal X, Y and Z. ओके, आणि आपल्याला गिवन काय दिले, शॉर्टमध्ये लिहून घेतो मी इथं. Y is to Z इज इक्वल टू 3:7. ओके, आणि आपल्याला अँगल एक्स फाइंड आउट करायचं आहे. अँगल एक्स फाइंड आउट करायचं आहे. बघू, आपल्याला एक्स काढायचा आहे. आता पहिला फिगरचं डिस्क्रिप्शन देतो. या तीन लाईन एकमेकांना पॅरलल्स आहेत, म्हणजे ए बी पॅरलल सी डी पण असणार, सी डी पॅरलल ई एफ पण असणार आणि ए बी पॅरलल ई एफ पण असणार. ओके, म्हणजे ऑल थ्री लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. एक्स आणि वाय अँड झेडचा रेशो किती दिलाय, 3:7. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अँगल एक्स. आता बघितलं असेल तर या दोन लाईन पहिला घेऊ. कोणकोणत्या बघा, आन्सरमध्ये घेऊ. आता लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ. ओके, अँड ही जी पी क्यू ट्रान्सफॉर्मेशन घ्यायची. अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. Okay, line PQ is there transversal. Okay, so these two angles are equal. Okay, that is therefore angle X is equal to angle Z. Reason काय होणार ते बघा, एकमेकांच्या ते alternate angles आहे. Therefore reason काय होणार, alternate angles, alternate angles. Okay, आता बघू आपण. आता दिले काय बघू. ओके, काय दिले बघा, Y upon Z
आता अँगलचा सिम्बॉल नाही लिहिला तरी चालतो, y/z दॅट इज इक्वल टू किती दिले 3:7. 3:7 हे तुमचं इक्वेशन नंबर 1 लिहिला तरी चालेल. म्हणजेच थोडक्यात झेडच्या ठिकाणी मी एक्स लिहू शकतो. ओके, झेडच्या ठिकाणी एक्स लिहू शकतो. म्हणजेच काय होणार, दॅट इज और देअरफॉर y/x इज इक्वल टू 3:7. y/x इज इक्वल टू 3:7. वाटल्यास पुढे रिझन लिहा फ्रॉम इक्वेशन 1. ओके, काय केलं बघा, या झेडच्या ठिकाणी फक्त एक्स लिहिला कारण की एक्स आणि झेडची व्हॅल्यू किंवा दे आर कॉन्ग्रंट अँगल. ओके, सो लेट्स सी. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालेल किंवा कॉमन मल्टिपल घेऊ. लेट ए बी द कॉमन मल्टिपल. लेट ए स्मॉल ए बी द कॉमन मल्टिपल. ओके, ही कन्सेप्ट थोडीशी झाली नसेल तर यामध्ये काय होणार बघा, ए बी द कॉमन मल्टिपल म्हणजे वायची व्हॅल्यू 3a आणि एक्सची व्हॅल्यू काय होणार आहे 7a. देअरफॉर अँगल वाय इज इक्वल टू 3a. ओके, अँगल वाय इज इक्वल टू 3a. एक मिनिट. ओके, अँगल वाय इज इक्वल टू 3a अँड अँगल एक्स किती होणार तुमचा 7a. ओके, आता या दोन पॅरलल लाईन्स घेऊ ए बी अँड सी डी. नाव लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. ओके, आणि ट्रान्सव्हर्सल आहे तीच ठेवू. पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, आता जर लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल असतील तर एक्स म्हणजे दिले ते तुम्हाला. सो या दोन अँगल इंटरल अँगल्स आहेत. इंटरल अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहू आपण इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स. ओके, लेट्स सी. पण अँगल एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा इथे 7a. ओके, 7a प्लस वायची व्हॅल्यू 3a दॅट इज इक्वल टू 180. 7a प्लस 3a दॅट इज 10a इज इक्वल टू 180 डिग्री. 10a मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे यानंतर डिव्हिजनमध्ये जाणार. दॅट इज a इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन 10 दॅट इज इक्वल टू किती आलं बघा 18. 0 0 कॅन्सल आणि 18. मग अँगल एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बाकी कुठली नाही. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 7a. अँगल ए इज इक्वल टू 7a दॅट इज 7 मल्टिप्लाय बाय 18. का ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 18 दॅट इज 126 डिग्री. सो अँगल ए अँगल एक्स येणार बघा इथं. दॅट इज अँगल एक्स इज इक्वल टू 7a इज इक्वल टू 126 डिग्री. हे थोडं वेगळ्या पद्धतीने पण जाता येतं पण हे सिम्पल आहे त्यामुळे त्या वेळेने घेतलंय. क्लिअर आहे. काय केलं बघा, पहिला या दोन पॅरलाईनचा यूज करून या दोन अँगल इक्वल दाखवले एक्स अँड झेड बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर जो दिलेला रेशो हा तुम्हाला गिवन दिला आहे. ओके, वाटल्यास तर रिझन लिहू शकता गिवन. ओके, त्यानंतर इन द प्लेस ऑफ झेड वी राईट एक्स बिकॉज these two values are equal or congruent angles are there. So let a be the common multiple. Therefore angle y is equal to 3a and angle x is equal to 7a. Okay, but these two lines are parallel and these two angles are integral angles. Integral angles are supplementary. That is angle x प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री. बाकीचं मग कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. वाय अँगल वायची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली 3a. अँगल एक्सची व्हॅल्यू 7a सबस्टिट्यूट केली. एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि एची व्हॅल्यू पुन्हा इथं ठेवून दिली. दॅट इज अँगल एक्स इज इक्वल टू 7a दॅट इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 18 दॅट इज इक्वल टू 126. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, बघू. इन द फिगर लाइन P parallel line Q and line R. Line Q is their transversal. If angle A is equal to 80 degree, find the values of angle F and G. ओके, हे होमवर्कला राहिले. या टाईपचे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट
2.1 मध्ये कंप्लीट केले. ओके, त्यामुळे हा मी एक क्वेश्चन घेत नाही, तो होमवर्कलाच ठेवतो. क्वेश्चन नंबर 7 बघू. ओके, लेट्स सी क्वेश्चन नंबर 7. फिगर काढू, त्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. ओके, A, B, C, P, F, D and E. ओके, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा. लाईन AB पॅरल लाईन PF अँड और CF. ओके, CF म्हणजे एवढी घेतली तरी सफिशियंट आहे किंवा PF घेतली तरी चालेल. अँड लाईन BC पॅरल लाईन ED अँड प्रूव्ह काय करायचं बघा. अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE. म्हणजे थोडक्यात हे दोन अँगल तुम्हाला इक्वल दाखवायचे आहेत. बघू आपण. ओके, पहिला जी गिवन दिले त्याच्यावर फोकस करू. ओके, सोल्युशनमध्ये करू किंवा प्रूफमध्ये घेऊ. प्रूफमध्ये या दोन लाईन पॅरल आहेत म्हणून पहिला लिहून घेऊ. लाईन AB पॅरल लाईन CF. ओके, त्यांनी जे ते घेतले. ओके, आणि ही आडवी काय होणार, त्याची ट्रान्सव्हर्सल येणार. अँड लाईन BC is their transversal. ओके, मग अशा वेळी एक तर अल्टरनेट अँगल इक्वल असणार किंवा इंटरनल अँगल इक्वल असणार किंवा इंटरनल अँगल्स आर सप्लिमेंटरी किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. बघू आपण. मग अँगल ABC हा घेऊ. ओके, हा अँगल ABC घेतला आणि त्याचा अल्टरनेट अँगल कोणता येणार बघा. हा तुमचा BCD होणार. हे दोन अँगल इक्वल येणार बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स म्हणून ते कलर चॉकनं इथं शो केले. त्यामुळे इथं का ना देअरफॉर अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल. कॉन्ग्रंट प्रूफ करायचं का इक्वल प्रूफ करायचं तो सिम्बॉल आपण घेऊ. ओके, इज इक्वल टू घ्यायचं म्हणजे इथं कॉन्ग्रंट ऐवजी इज इक्वल टू घेतलं तरी चालेल. अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCD. रिझन इम्पॉर्टंट आहे. काय होणार सांगितलंय, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स. ओके, वाटल्यास त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. ओके, आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिले, या दोन लाईन पॅरलल घेतलेत म्हणून ते आपण इथं लिहून घेऊ. नाव लाईन BC पॅरलल. लाईन BC ची पॅरलल लाईन ED. लाईन BC पॅरलल लाईन ED. ओके, आणि ट्रान्सव्हर्सल कोणती घेतली बघा आपण. PF इज देअर ट्रान्सव्हर्सल अँड लाईन PF इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, लाईन PF इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग आता मला सांगा अँगल BCD आणि अँगल EDF किंवा FDE हे दोन एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजेच बघा अँगल BCD आणि अँगल FDE इक्वल येणार. त्याला जो काय कलर चॉकचा जो सिम्बॉल आहे तोच इथे घेतला. म्हणजेच काय होणार बघा, देअरफॉर अँगल BCD इज इक्वल टू अँगल FDE. ओके, रिझन लिहिणं इम्पॉर्टंट. जसं असं इथं अल्टरनेट अँगल्स होते, आता इथं ते काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे इथं काय होणार रिझन, करस्पॉन्डिंग अँगल्स. इक्वेशन नंबर काय येणार बघा, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जर ऑब्झर्व केला असेल तर अँगल BCD आणि अँगल BCD इक्वेशन मध्ये बघण्यापेक्षा फिगर मध्ये जरी बघितलं तरी चालेल. पहिल्या कंडिशनला हे दोन अँगल इक्वल होते म्हणजे मेजरमेंट इक्वल आहेत ऑब्विसली. आणि नेक्स्ट कंडिशन म्हणजे या सेकंड इक्वेशन मध्ये हे दोन अँगल इक्वल होते म्हणजे ऑब्विसली हे तिन्ही अँगल एकमेकांना इक्वल झाले. म्हणजे हे दोन अँगल पण एकमेकांना इक्वल. बघा ना सेम सिम्बॉल आहे. ओके, समजा हा 50 असेल तर हा पण 50 येणार. हा 50 आहे म्हणजे हा पण 50 आला कारण की दोन इक्वल आहेत. म्हणजे हा 50 आहे म्हणजे हा पण 50. म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आले. देअरफॉर काय होणार बघा, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय होणार बघा, अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE. ओके, एकदा नजर टाका आन्सरवर म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला अप टू क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो मेन क्वेश्चन नंबर 8 आहे तो आपण होमवर्क तो घेणार आहोत.
सो आज आपण इथे थांबतोय. थँक्यू.